नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, वर्षअखेरीस 2025 या वर्षअखेरीस तुम्हा सर्वांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन मेगा भरती जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याबाबतचाच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य लोकेशन आहे मुंबई, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ या तिन्ही लोकेशनसाठी मिळून 5 वेगवेगळ्या जाहिराती या आज रिलीज करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये टोटल 2300+ जागांसाठी ही संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। या व अशाच प्रकारचे डेली अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि येणारा काळ सुद्धा तुम्हाला या भरती स्पेसिफिक अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवर पाहता येतील। या भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, लिपिकसाठी टोटल 1332 जागा आहेत, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। शिपाईसाठी 7वी उत्तीर्ण तुम्हाला 800+ जागांसाठी अप्लाय करता येणार आहे, तर वाहन चालकासारखी पदे सुद्धा भरली जात आहेत। या व्यतिरिक्त स्टेनोग्राफरच्या पदांसाठी सुद्धा रिक्रुटमेंट होत आहे। भरपूर जाहिराती या ठिकाणी मित्रांनो जवळपास प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये मी माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। बघा मित्रांनो, जाहिरात ज्या आहेत त्या सर्व जाहिराती जवळपास 5 वेगवेगळ्या जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। मुंबई हायकोर्ट यांच्यामार्फत प्रिन्सिपल सीट जे आहे बॉम्बेला, त्याचबरोबर जे खंडपीठ आहेत नागपूर, त्याचबरोबर औरंगाबाद या ठिकाणी या तिन्ही लोकेशनसाठी ही मेगा भरतीची जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये आपण इनिशियली काही महत्त्वाच्या अपडेट्स या ठिकाणी घेणार आहोत। ज्या टोटल वॅकन्सीज आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्यामध्ये टोटल वॅकन्सीजमध्ये हायकोर्ट बॉम्बे याचे जे प्रिन्सिपल सेट आहे मुंबई या ठिकाणी जागा राहतील। बेंच ॲट नागपूर आणि बेंच ॲट औरंगाबाद या तिन्हीच्या मिळून जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। टोटल 5 वेगवेगळ्या जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयामार्फत, ज्यामध्ये हायर स्टेनोग्राफरच्या 19 जागांसाठी भरती होत आहे, लोअर स्टेनोग्राफरच्या 56 जागांसाठी भरती होत आहे आणि ज्या 3 महत्त्वाच्या जाहिराती आहेत त्यामध्ये क्लर्क लिपिक पदांसाठी 1332 जागा भरल्या जात आहेत, पिऊनच्या 887 जागा भरल्या जात आहेत, पिऊन अर्थात शिपाईच्या आणि वाहन चालकार्थ ड्रायव्हरच्या 37 जागा भरल्या जात आहेत। अशा टोटल 2300+ जागांसाठी किंवा अप्रॉक्सिमेट अराउंड 2331 जागांसाठी ही मेगा भरती या ठिकाणी मित्रांनो होत आहे। नुकतीच आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयामार्फत क्लर्क पदांसाठी जी रिक्रुटमेंट प्रोसेस होती ती जवळपास अंतिम टप्प्यात आहे। त्यानंतर ही नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये प्रिन्सिपल कोर्ट जे आहे मुंबई या ठिकाणी आहे, बॉम्बे या ठिकाणी, त्याचबरोबर नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठासाठी रिक्रुटमेंट होत आहे। या 5ही जाहिराती मित्रांनो तुम्हाला imahajab.com या वेबसाईटवर पाहता येतील, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। आज आपण 3 महत्त्वाचे जे जाहिराती आहेत, ज्यामध्ये लिपिक, पिऊन आणि ड्रायव्हर या पदांची डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती घेणार आहोत। त्यात अगोदर पहिला सर्वात महत्त्वाची जाहिरात ती म्हणजे या ठिकाणी मित्रांनो हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट बॉम्बे यांच्यामार्फत या ठिकाणी क्लर्क पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याचबरोबर त्यांचे जे बेंचेस आहेत नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही ठिकाणांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये जागा सिलेक्ट लिस्टच्या असणार आहेत, त्याचबरोबर वेट लिस्टच्या असणार आहेत आणि वेट लिस्ट सर्व पदांसाठी ही 2 वर्षाची या ठिकाणी राहणार आहेत। बघूया, पहिली जाहिरात जी आहे ती क्लर्कची आपण या ठिकाणी पाहत आहोत। यामध्ये टोटल वॅकन्सीची माहिती तुम्ही घेऊ शकता। तुम्ही बघू शकता हायकोर्ट बॉम्बे या ठिकाणी 830 जागा टोटल मित्रांनो आहेत, बेंच ॲट नागपूर 166 जागा आहेत आणि बेंच ॲट औरंगाबाद 336 जागा आहेत। सो टोटल जर बघितल्या तर भरपूर जागा, जवळपास 1000+ जागा किंवा 1200+ जागा या क्लर्क पदाच्याच या ठिकाणी भरल्या जात आहेत। 4% ज्या रिझर्व्ह जागा आहेत त्या हँडिकॅपसाठी आहेत, त्यानंतर त्या ठिकाणी मित्रांनो भरल्या जातील। सिलेक्ट लिस्ट सध्याची केली जाणार आहे, त्यामध्ये 797 जागा, 159 जागा आणि 323 जागांसाठी सिलेक्ट लिस्ट होत आहे। त्याचबरोबर वेट लिस्ट सुद्धा असणार आहे, जी 2 वर्षासाठी ग्राह्य धरली जाणार आहे। यासाठी S10चा पे स्केल 29,200 ते 92,300+ तुम्हाला जे अलाउन्स आहेत ते त्या ठिकाणी मिळणार आहे। सॅलरी बेस्ड इन क्लास आहे, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। ही पहिली जाहिरात आपण या ठिकाणी पाहू शकतो, ज्यामध्ये 1200+ जागा मित्रांनो भरल्या जात आहेत। सिलेक्ट लिस्ट तुम्हाला या ठिकाणी 1000+ जागांची पाहायला मिळत आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो या पदांसाठी, या क्लर्क पदासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे। पहिलं तर एज लिमिट 18 ते 38 वर्ष राहील, त्यानंतर 18 ते 43 वर्ष या ठिकाणी मागासवर्गीयांसाठी राहणार आहे। ओपनसाठी 38 वर्ष मॅक्झिमम एज लिमिट राहील। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी यांना 43 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन राहणार आहे। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही एज त्या ठिकाणी पाहणे महत्त्वाचं आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये पहिला तर तुमच्याकडे मस्ट पजेस युनिव्हर्सिटी डिग्री, कोणतीही पदवी असेल तरी चांगली गोष्ट आहे। जर डिग्री लॉ मधली असेल तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स मिळेल, मात्र कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। दुसरा क्रायटेरिया आहे तुमच्याकडे टायपिंग एक्झामिनेशनचं 40 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। अर्ज करतेवेळी हे फार महत्त्वाचं आहे, मराठीचं मागितलेलं नाही आहे, फक्त इंग्लिशचं असेल।
40 वर्ड्स पर मिनिटचं तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला MSCIT किंवा त्या रिलेटेड कोणतं तरी एक सर्टिफिकेट यापैकी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। सो क्लर्कसाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक तर तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे, दुसरं त्या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेट 40 वर्ड्स पर मिनिटचं, आणि तिसरं MSCIT किंवा त्या रिलेटेड कॉम्प्युटर ऑपरेशनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। यापैकी कोणतं एक असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। आता या ठिकाणी या पदासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, नुकतीच आपल्याला माहिती आहे यावर्षी ही एक्झाम झालेली होती मित्रांनो क्लर्कची, ती सेमच फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट तुमची 90 मार्कांची असणार आहे, त्यानंतर टायपिंग टेस्ट 20 मार्कांची, आणि वायवा तुमचा इंटरव्ह्यू तुमचा 40 मार्कांचा राहणार आहे। यावेळी जे थोडक्यात तुमची संधी जर चुकलेली असेल आज यावर्षी झालेल्या भरतीमधील, तर तुम्हाला अगेन फार महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी तुमच्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याचा सिलेबस सेमच राहणार आहे, त्यामुळे तुम्ही प्रिपरेशन कंटिन्यू करणे आवश्यक आहे। सिलेबस तुम्ही मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अरिथमेटिक आणि कॉम्प्युटरवर फोकस करू शकता। टायपिंग टेस्ट जी असणार आहे ती मात्र फक्त इंग्लिश लँग्वेजची होईल, जी कॉम्प्युटरवर घेण्यात येणार आहे। आणखीन डिटेलमध्ये आपण स्पेसिफिक भरतीबाबतचे व्हिडिओ या क्लर्कसाठी किंवा इतर पदांसाठी सुद्धा घेऊन येणार आहोत। सध्या मी तुम्हाला इंट्रोडक्टरी फक्त ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याबाबतची माहिती या ठिकाणी सांगत आहे। आता यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो 15/12 पासून सुरुवात होत आहे, तर 5/1/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। एक गोष्ट लक्षात घ्या, प्रॉपर तुम्ही नोटिफिकेशन रीड करणे आवश्यक आहे आणि त्यानुसारच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कारण हायकोर्टमध्ये फॉर्म हे रिजेक्शन जास्त होत असतात, त्यामुळे प्रॉपर डिटेल्स फिलअप करा आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी भरणे आवश्यक आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी कव्हर करत आहे, तुम्ही कोणत्याही एकाच एस्टॅब्लिशमेंटसाठी एकतर प्रिन्सिपल सीट बॉम्बे किंवा नागपूर किंवा औरंगाबाद या लोकेशनसाठी अप्लाय करू शकता। सो हे फार महत्त्वाचं आहे, ऑनलाईन अप्लाय करताना कोणत्या लोकेशनला अप्लाय करणार हे फार महत्त्वाचं आहे, कारण त्यानंतर त्या गोष्टी चेंज होणार नाही आहेत। यासाठी अप्लाय करण्यासाठी 1000 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे, सर्वांसाठी सेमच फी या ठिकाणी भरायची आहे। डेट्स मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले आहेत, इम्पॉर्टंट डेट्स 15 पासून 5/1/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। ही पहिली जाहिरात आहे। दुसरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती मित्रांनो या ठिकाणी शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी जी आहे ती रिलीज झालेली आहे। ही सुद्धा या ठिकाणी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय त्याचबरोबर नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर होत आहे। यामध्ये सुद्धा सिलेक्ट लिस्ट असणार आहे आणि वेट लिस्ट असणार आहे, ती 2 वर्षांकरता या ठिकाणी राहणार आहे। 7वी पासवर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। बघूया व्हॅकन्सीची पहिला आपण या ठिकाणी माहिती घेऊया। यामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई उच्च न्यायालय मुंबई यासाठी एकूण 570 जागा रिझर्व्ह आहेत किंवा येणाऱ्या 2 वर्षातील जागा धरून त्यांनी या जागा सांगितलेल्या आहेत। नागपूर खंडपीठ 115 जागा आहेत, तर औरंगाबाद या ठिकाणी 202 जागा भरल्या जात आहेत। यामध्ये निवड यादी तुमची किती असणार आहे ही तुम्ही पाहू शकता। प्रत्यक्ष यादी सुद्धा मोठी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। S3चा पे स्केल 16,600 ते 52,400 तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। यामध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित जागा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील, ज्या त्या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्यानंतर निकट भविष्यात भरल्या जातील। सध्या आरक्षित ज्या जागा आहेत त्या भरल्या जाणार नाही आहेत। सो टोटल जागा या निवड यादीच्या आणि प्रत्यक्ष यादीच्या तुम्ही पाहू शकता। आता शिपाई पदासाठी क्वालिफिकेशन कमीत कमी 7वी उत्तीर्ण असावा इतकंच त्यांनी मागितलेलं आहे। या व्यतिरिक्त कोणतंच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। वयोमर्यादेमध्ये 18 ते 38 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी राहील, तर जे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांमध्ये आहेत त्यांना 18 ते 43 वर्ष एज लिमिट राहणार आहे। हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे ऑनलाईन अप्लाय करताना। यासाठी निवड प्रक्रिया बघा कशा प्रकारे राहणार आहे, फार महत्त्वाचं आहे। लेखी परीक्षा 30 गुणांची राहील, ज्यामध्ये उत्तीर्ण गुण कमीत कमी 15 तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे। शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता 10 गुणांची राहणार आहे आणि मुलाखत 10 गुणांची राहणार आहे। यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी मित्रांनो होणार आहे। लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेत बोलवण्यात येणार नाही। वरील सर्व परीक्षांसाठी वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर कळवण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। यासाठी अगेन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। यासाठी सुद्धा 1000 रुपये फॉर्म फी तुम्हाला SBI कलेक्टद्वारे भरायचे आहे आणि यासाठी अर्ज अगेन 15/12/2025 पासून 5/1/2026 पर्यंत तुम्हाला करायचे आहेत। सर्व पदांसाठी सेमच मित्रांनो डेट्स आहेत 15 डिसेंबर ते या ठिकाणी मित्रांनो 5 जानेवारी 26 पर्यंत 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचे आहेत। हे फार महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो जी तिसरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आपण या ठिकाणी आता पाहत आहोत। 3 किंवा 5 जाहिराती मित्रांनो ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या एकाच वेळी प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यामुळे सर्व जाहिराती मी एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करत आहे। यामध्ये मित्रांनो
जी तिसरी जाहिरात आपण पाहत आहोत ती वाहन चालक या पदासाठी आहे. अगेन यामध्ये मुंबई लोकेशनसाठी जागा राहणार आहेत, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठासाठी सुद्धा जागा या ठिकाणी राहणार आहेत. यामध्ये सुद्धा सिलेक्ट लिस्ट असणार आहे आणि वेट लिस्ट असणार आहे 2 वर्षांकरिता. यामध्ये बघा वाहन चालक पदासाठी मुंबई उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी टोटल 26 जागा आहेत, नागपूरला 5 जागा आहेत, तर औरंगाबाद या ठिकाणी 6 जागा आहेत मित्रांनो. यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी सुद्धा तुम्ही कशा प्रकारे राहणार आहे ती तुम्ही पाहू शकता. अर्थात या ठिकाणी हँडिकॅपसाठी जागा रिझर्व्ह नसल्यामुळे सर्व जागा निवड यादीमध्ये भरल्या जातील आणि प्रतीक्षा यादी सुद्धा या ठिकाणी लागू राहणार आहे. त्यांचा पे स्केल या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. क्लर्कचा जो पे स्केल आहे तोच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 29,200 ते 92,300 हा पे स्केल तुम्हाला अवेलेबल आहे. यासाठी पात्रता बघा कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. त्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं आहे एज लिमिट 21 ते 38 वर्ष पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो 21 ते 43 वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी कॅटेगरीसाठी या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. जे कॅन्डिडेट अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीयांमध्ये आहेत त्यांच्यासाठी हे एज लिमिट लागू राहील. मिनिमम एज लिमिट या ठिकाणी 21 वर्ष त्यांनी ठेवलेलं आहे, कारण या ठिकाणी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला ड्रायव्हिंगचा असणे आवश्यक आहे. तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ॲडिशनल क्वालिफिकेशनमध्ये त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, LMEचं कमीत कमी असणे आवश्यक आहे. 3 वर्षाचा कमीत कमी हलके किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असल्यानंतरचं 3 वर्षाचा अनुभव सुद्धा पाहिजे. त्यानंतर तुमचं रेकॉर्ड हे क्लिअर असणे आवश्यक आहे. थोडीफार माहिती तुम्हाला मोटर व्हेकलची असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्हाला देखभाल व सर्वसाधारण दुरुस्ती असणे आवश्यक आहे. उमेदवारास संबंधित मुंबई नागपूर औरंगाबाद शहराची स्वाभाविक रचना माहीत आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ आणि निर्व्यसनी असावा असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो या गोष्टी सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत. आता यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे असणार बघा. लेखी परीक्षा फक्त 20 गुणांची राहील, ज्यामध्ये मिनिमम 7 मार्क्स तुमचे राहणार आहेत पासिंगचे. त्यानंतर तुमच्या अनुभवाला 10 गुण राहतील. त्यानंतर तुमच्याकडे RTO मार्फत एक्झाम घेतली जाईल ज्याचे 10 गुण राहणार आहेत. मुलाखत 10 गुणांची राहणार आहे. असे टोटल 50 गुण तुमचे या ठिकाणी मित्रांनो राहणार आहेत, ज्यामार्फत तुमचे सिलेक्शन फायनल होईल, ज्यामध्ये कमीत कमी 25 गुण तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे. अगेन यासाठी सुद्धा तुम्हाला सेपरेट प्रॉब्ली मी डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येईन. यासाठी अगेन ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. यासाठी अप्लाय करण्यासाठी अगेन 1000 रुपये फॉर्म फी त्याने आकारलेले आहे. आणि यामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे की तुम्हाला कोणत्याही एकाच लोकेशनसाठी एकाच आस्थापनेसाठी एकाच इस्टॅब्लिशमेंटसाठी अप्लाय करायचं आहे. उदाहरणार्थ एकतर मुख्यालय मुंबई येथे किंवा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी एकाच लोकेशनला अप्लाय करू शकता. आणि नियुक्तीनंतर उमेदवारास नियुक्तीच्या दिनांकापासून 5 वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येणार नाही आहे, हे त्यांनी वाहन चालक पदासाठी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. सो तिन्ही जाहिराती मी या ठिकाणी मित्रांनो एक्सप्लेन केलेल्या आहेत. यासाठी अगेन अप्लाय करण्यासाठी तिसऱ्या जाहिरातीसाठी सुद्धा 15/12 पासून 5/1/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. हे फार महत्त्वाचं आहे. सो तिन्ही जाहिरातीमध्ये क्लर्कची आपण जाहिराती बघितलेली आहे, पिऊनची बघितलेली आहे, ड्रायव्हरची बघितलेली आहे. स्टेनोची माहिती तुम्ही अधिक माहिती जी आहे ती महाजॉब वेबसाईटवर पाहू शकता. डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहेत. यापैकी कोणत्या एका जाहिरातीमध्ये तुम्हाला डाऊट असेल तर नक्की कमेंट करून विचारा. लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारच्या जाहिराती फार कमी प्रसिद्ध होत असतात. किंबहुना मी पहिल्यांदाच अशा प्रकारची इतकी मोठी जाहिरात ही मुंबई उच्च न्यायालयामार्फत प्रसिद्ध झालेली पाहत आहे. सो या बेसिसवर तुम्हाला ही तुमची सुवर्ण संधी आहे असं कन्सिडर करून या ठिकाणी प्रिपरेशन करणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, याबाबतचे डिटेलमध्ये व्हिडिओ मी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा घेऊन येईन, ज्यामध्ये तुमचा एक्झाम फॉर्मॅट कशा प्रकारे असतो, स्पेशली क्लर्क आणि शिपाई पदांसाठीचा कशा प्रकारे असतो याबाबतचे डिटेलमध्ये व्हिडिओ मी घेऊन येईन. त्यासाठी मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल. आणि याच्या अपडेट्स पाहण्यासाठी तुम्हाला www.emahajab.com या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. तेथे मी 5 जाहिराती अपलोड केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.